नमस्कार. बऱ्याचदा आम्हाला विचारलं जातं की मोतीबिंदूच्या ऑपरेशनच्या वेळेला आपण कुठली लेन्स निवडायची. तर लक्षात घ्या, लेन्सेस बेसिकली 4 प्रकारचे असतात. बेसिक लेन्स म्हणजे मोनोफोकल लेन्स, म्हणजे ज्याच्याने दूरची दृष्टी तुमची चांगली असेल, जवळसाठी आपल्याला चष्मा 100% वापरायलाच लागतो. दुसऱ्या प्रकारची लेन्स आहे टोरिक लेन्स. आता टोरिक म्हणजे काय? आपल्या डोळ्याचा जो पुढचा भाग आहे कॉर्निया, त्याच्यामध्ये समजा सिलेंड्रिकल नंबर म्हणजे अँगलचा नंबर असेल, तर ते करेक्ट करण्यासाठी एक स्पेशल टोरिक लेन्स म्हणून आपण वापरतो, ज्याच्याने तुमची लांबची दृष्टी सुद्धा आपल्याला चष्म्यावर खूप जास्त अवलंबून राहायची गरज नाही. याच्यामध्ये सुद्धा जवळसाठी चष्मा वापरायलाच लागतो. तुमच्या गरजा काय आहे, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत, ह्याच्यावर आपण तुम्हाला ट्रायफोकल लेन्स सुद्धा सजेस्ट करू शकतो. ही तिसरी प्रकारची लेन्स आहे. याच्यामध्ये तुम्हाला लांबची, मधली म्हणजे जसं कम्प्युटरची, आणि जवळसाठी म्हणजे मोबाईल किंवा वाचण्यासाठी सुद्धा चष्मा वापरायची गरज नाही लागत. ह्याच्यामध्ये फक्त रात्रीच्या वेळेला ज्यांना ड्रायव्हिंग जास्त असतं, समोरच्या लाईटच्या भोवती वलय किंवा ग्लेअर हेलोज दिसू शकतात. आणि चौथ्या प्रकारची लेन्स आहे एडॉफ लेन्स. याच्यामध्ये हे जे वलय किंवा ग्लेअर हेलोज आहेत ते कमी असतात, परंतु जवळसाठी तुम्हाला चष्मा थोडासा वापरायला लागतो. तर मित्रांनो, हे 4 प्रकारचे लेन्सेस आहेत. डोळ्याची पूर्ण चाचणी करून तुमचे नेत्रतज्ञ तुम्हाला व्यवस्थित सल्ला देतील की तुम्हाला कुठली लेन्स जास्त सूट होते.